नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 अंकी संख्येचा वर्ग कसा करायचा ते ट्रिकनुसार शिकणार आहोत। 102 चा वर्ग। आता 102 चा वर्ग करण्यासाठी मित्रांनो प्रथम आपण 2 चा वर्ग करणार आहोत। 2 चा वर्ग 4 तो 2 अंकात लिहिणार आहोत, कारण 102 ही 100च्या नजीकची संख्या आहे, 100च्या जवळची संख्या आहे। त्यानंतर मित्रांनो 102 ही 100 पेक्षा कितीने मोठी आहे, तर 2 ने आहे, म्हणून 102 अधिक 2 104 ते इथे लिहिणार आहोत। अशा प्रकारे 102 चा वर्ग आपल्याला इथे मिळाला। दुसरा बघा, 104 चा वर्ग बरोबर किती। आता 104 चा वर्ग करण्यासाठी मित्रांनो प्रथम आपण काय करणार आहोत, 104 ला इथं लिहून घेऊया। त्यानंतर 4 चा वर्ग किती असतो, 16, तो इथे लिहिला। त्यानंतर मित्रांनो 104 ही 100 पेक्षा कितीने मोठी आहे, तर 4 ने मोठी आहे, म्हणून 4 ला 104 मध्ये काय करायचं, मिळवायचे आहे। 104 अधिक 4 108 ते इथे लिहून द्यायचं, 108। 104 चा वर्ग आलेला आहे 10,816, ऑप्शन क्रमांक 3। उदाहरण तिसरे बघा, 108 चा वर्ग बरोबर किती। आता 108 चा वर्ग करण्यासाठी मित्रांनो 108 ला सुरुवातीला इथं लिहून घेते। त्यानंतर मित्रांनो 8 चा वर्ग किती असतो, 88 64, तो इथे लिहिला। 108 ही 100 पेक्षा कितीने मोठी आहे, तर 8 ने मोठी आहे, म्हणून 108 मध्ये मित्रांनो आपण 8 ला मिळवले। 108 अधिक 108 116 ते इथे लिहिले 116, म्हणून 108 चा वर्ग आलेला आहे 11,664, ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे। उदाहरण चौथे बघा, 112 चा वर्ग बरोबर किती। 112 ही 3 अंकी संख्या आहे। 3 अंकी संख्येचा वर्ग कसा करायचा हे मी तुम्हाला ट्रिकनुसार सांगत आहे। 112 चा वर्ग करायचा आहे इथे। सुरुवातीला आपल्याला 12 चा वर्ग करायचा आहे। 12 चा वर्ग आहे 144, तो 2 अंकात लिहायचा आहे, म्हणून शेवटचे 2 अंक इथे लिहिले। त्यानंतर मित्रांनो 1 राहिले, ते हातच्या गेला। 112 हे 100 पेक्षा कितीने मोठे आहे, तर 12 ने मोठे आहे, म्हणून 112 मध्ये 12 ला मिळवले, अधिक हातच्याचा 1। बघा बेरीज करा, 112 अधिक 12 124 आणि 1 125, ते इथे लिहिले 125। 112 चा वर्ग आलेला आहे
12,544. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. उदाहरण क्रमांक 5. 116चा वर्ग बरोबर किती? हे उदाहरण मित्रांनो तुम्ही सोडवा आणि कमेंटमध्ये कमेंट करून मला उत्तर पाठवा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.